पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन. भाजपा प्रदेश सहसंयोजक मिलिंद यंबल यांचा उपक्रम. विजेत्या स्पर्धकांना मिळणार पारितोषिके आणि मेडल. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वसमत विधानसभा मतदारसंघासाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल, आज आणि उद्या पूर्तता आणि अपेक्षा हा विषय ठेवण्यात आला आहे. स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी 15 ते 25 वयोगट ठेवण्यात आला असून यासाठी प्रथम पारितोषिक 21,000 रुपये व मेडल, द्वितीय पारितोषिक 15,000 रुपये व मेडल आणि तृतीय पारितोषिक 11,000 रुपये व मेडल ठेवण्यात आले आहे. याशिवाय 5 स्पर्धकांना प्रत्येकी 1,000 रुपये व मेडल देण्यात येणार आहे. निबंधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा केलेला विकास, पायाभूत सुविधा, अर्थकारण, संरक्षण, सामाजिक न्याय, क्रीडा, कृषी, आत्मनिर्भर भारत, विज्ञान आणि तंत्रज्ञान यावर अपेक्षा व सूचना निबंधाच्या माध्यमातून अपेक्षित आहेत. निबंध स्वीकारण्याची अंतिम तारीख 5 सप्टेंबर 2024 असून स्पर्धेत जास्तीत जास्त तरुणांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सहसंयोजक मिलिंद यंबल यांनी केले आहे. विशेष करून पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण म्हणजे आपल्या सर्वांनाच माहीत आहे, परवा स्वातंत्र्य दिन आहे आणि इतिहास आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून घडत आहे. ही दुसरी वेळ आहे की सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान आणि 11व्या वेळेस ध्वजारोहण करण्याचा बहुमान हे नरेंद्रजी मोदी यांना मिळालेला आहे. पुढच्या महिन्यामध्ये 17 सप्टेंबर रोजी त्यांचा जन्मदिवस आहे आणि याचे औचित्य साधून आम्ही एक निबंध स्पर्धा आयोजित केलेली आहे. ही निबंध स्पर्धा राज्यस्तरीय निबंध स्पर्धा असेल. या निबंध स्पर्धेचा विषय आहे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी काल, आज आणि उद्या त्यांची पूर्तता आणि अपेक्षा. ही स्पर्धा ठेवण्याचा मागचा उद्देश हेच आहे की देशातील युवकांकडून नरेंद्रजी मोदी साहेब यांनी केलेला मागच्या भागातील विकास असेल, त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या की नाही या बाबतीत आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या काही सूचना असतील. आपल्याला माहित आहे शिकणारे मुलं असतील. आम्ही वयोगट हा 15 ते 25 ठेवलेला आहे. युवकांना सुद्धा नवीन नवीन कल्पना येत असतात आणि त्या कल्पना या मोदीजीपर्यंत पोहोचवण्याचा मानस आमचा या स्पर्धेच्या माध्यमातून आहे. ही स्पर्धेसाठी आम्ही उद्यापासून ते 5 सप्टेंबर पर्यंत आम्ही निबंध मागवलेले आहेत. यातील आम्ही जवळपास 5 बक्षिसं, 3 बक्षिसं आणि 5 प्रोत्साहन बक्षिसं या निबंध स्पर्धेसाठी आम्ही ठेवलेली आहेत. ज्यामध्ये प्रथम बक्षीस रुपये 21,000 असणार आहे, द्वितीय बक्षीस रुपये 15,000 असणार आहे आणि तृतीय बक्षीस 11,000 रुपये असणार आहे आणि 5 बक्षिसं हे प्रोत्साहनपर असणार आहे. आमचा उद्देश आहे युवकांच्या संकल्पनेतून काही नवीन आयडिया सुद्धा आम्हाला मिळाव्यात आणि याचे निबंध स्पर्धा संपल्यानंतर, चेक झाल्यानंतर जे काही चांगले निबंध आमच्याकडे येतील ते मग 20 असो, 25 असो, 50 असो याचा एक बुकलेट करून आम्ही स्वतः मोदीजीकडे देण्याचा हा आमचा संकल्प आहे. नरेंद्रजी मोदी यांच्याकडे पर्यंत आम्ही निबंध पोहोचवणार आहेत. अशी ही निबंध स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे. त्यांच्या जन्मदिवसाला अजून महिनाभर आहे. विविध उपक्रम आम्ही या माध्यमातून राबवणार आहोत. जसे काही पुढच्या महिन्यामध्ये आमची मॅरेथॉन स्पर्धेचा विचार आहे, चित्रकला स्पर्धेचा विचार आहे, वृक्षारोपण कार्यक्रम आहे आणि समाज उपयोगी कार्यक्रम आम्ही मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त राबवणार आहोत. ATV न्यूज, बातमी जनकल्याणाची.